तर नमस्कार मंडळी, आज जी आपल्याकडे गाडी आली ते सर पुण्यातलेच आहेत म्हणजे, आणि पंच आहे 2000 डिसेंबर 2021 ची गाडी आहे. 2021 ची डिसेंबर 2021 ची गाडी आहे. तिच्यामध्ये जे आपण किट लावले ते मिजोचं किट आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलंय. आणि गाडीचं काय करू म्हणजे गाडी सरांनी आम्ही गाडी चालवली जवळजवळ एक घाट मोठी ट्रायल घेतली आम्ही, म्हणजे भरपूर मोठी. आमची अशीच एक ट्रायल आणखीन एक गाडीची झाली होती की वाशीचे जे आमचे सर आहेत पंचवाले संजय सर, तर त्यांच्या एक गाडीची आम्ही अशी ट्रायल घेतली आणि सरांच्या गाडीची एक आम्ही अशीच ट्रायल घेतली मोठी, म्हणजे घाटातून प्रॉपर जो तिचं टेस्टिंग आहे ती सरांनी घेतली आहे. तर ती तर आपण बघूच, ते काय करू सरांचा एक्सपिरियन्स वगैरे कसा आहे बघू, म्हणजे तुम्हाला कळेल. आणि त्याच्या आधी काय करतो एकदा फिटिंग क्वालिटी दाखवून घेतो, फिटिंग क्वालिटी कशी झाली आहे. म्हणजे सरांनी बघितली, काल बऱ्याच वेळ सर माझ्या बरोबर होते आणि आज पण गाडी आता बरोबर आहे. तर मी एकदा काय करतो फिटिंग दाखवून घेतो. हा गाडीचा इंजिन बे, म्हणजे असं गाडीमध्ये कुठंही आपल्याला नाही का टॉप वरून दाखवतो. काही असं आपण इन्स्टॉल केलंय वेगळं काहीतरी वायरिंग पायपिंग वगैरे आपण कुठून इकडून तिकडून गेली आहे असं काहीच वाटत नाही की म्हणजे इकडनं तिकडनं अस्ताव्यस्त वायरिंग आहे, पायपिंग इकडनं तिकडनं गेली आहे असं कुठला म्हणजे आपल्याला असं दिसत नाही. आता मी एकदा दाखवायला सुरुवात करतो. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपण फिलिंग वॉल लागलाय. फिलिंग वॉल पासून जाणारी पायपिंग वगैरे जर आपण बघितलं तर व्यवस्थित रेखीव करून एका बाजूने तिला कसं नेता येईल, म्हणजे गाडीचे कुठल्याही इंजिनच्या मधल्या पार्ट मध्ये काम करत असताना सर्व्हिसिंग करत असताना कुठल्याही बाजूला त्रास नाही झाला पाहिजे, कुठल्याही मध्ये आपला अडचण नाही झाली पाहिजे, अशा प्रकारे त्याला इन्स्टॉल केलंय. रिड्युसर लावलाय, रिड्युसर लावण्यासाठी आपण प्रॉपर ब्रॅकेट आपण त्याला बनवलंय, ते इन्स्टॉल करून त्याच्यानंतरच केलंय. पाठीमागून बघितलं तर एकदम प्रॉपर त्याची पायपिंग गेली आहे. आणि वायरिंग मी एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा ECM लावलाय, ECM पासून जी वायरिंग चालली आहे ह्याच्या खाली पायपिंग आहे, म्हणजे जी आपली ही पायपिंग आहे तिचं व्यवस्थित बेंडिंग जे झालंय जशी गेली तसेच तिला वायरला पण आपण त्याच्या डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला की म्हणजे त्याला खाली सपोर्ट पण मिळेल, वायरिंगला सगळं सपोर्ट मिळेल. असं इकडनं गेली आहे, मग इकडं याच बाजूला इथं वर आली आहे, वरून जे जायची आहे तिकडे मी याची क्लिप माझ्याकडे आहे, मी इथं क्लिप टाकण्याचा प्रयत्न करतो की पाठीमागचं कसं काय झालंय, तिचं डायव्हर्जन वगैरे जे झालंय, वायरिंग किती चांगल्या प्रकारची आपण वायरिंग केली आहे ते सगळं आपल्याला बघायला मिळेल. हे अशा प्रकारे हिचं फिटिंग झालंय. पाठीमागे मी एकदा बूट पण दाखवतो की किती शिल्लक राहिलाय. म्हणजे टँक आपण 60 लिटरचा टँक याच्यामध्ये इन्स्टॉल केलाय, तो इन्स्टॉल केल्यानंतर किती जागा राहते. तर अशा प्रकारे आपण आता इथं बघू शकतो. हा स्टेपनी इथं राहिली आणि ही भरपूर म्हणजे ह्या ट्रेच्या खाली भरपूर स्पेस आहे. ट्रेच्या खालचा सगळा स्पेस वापरायला मिळणार आहे इकडच्या बाजूला. आता बरेच लोक काय म्हणतात, मला पंचचा फोन येतो आणि आमची स्टेपनी जी आहे ती स्टेपनी तुम्ही खालीच ठेवा. जर आपण स्टेपनी खाली ठेवली तर हा टँक जवळजवळ इथं वरती येईल. जर स्टेपनी खाली ओरिजिनल जागेवर स्टेपनी ठेवायची म्हणली तर हा स्पेस गेला खालचा तर ऑलरेडी जाणार आहे. आणि परत ही जी स्टेपनी जी इथं लागली आहे ती थोडीशी वरती रिक्लाईन असल्यामुळे सीट आणखी मागे येईल आणि मग तो वापरायला स्पेस मिळणार नाही. त्या केसमध्ये जी ही सिस्टम आहे की टँक फ्लॅटवर बसवायचा, स्टेपनी स्टँडिंग ठेवायची आणि मग इकडच्या बाजूचा हा स्पेस वापरायला मिळतो, हा सगळा मिळतो इकडचा आहे. आणि स्टेपनी जिथं असते त्या जागेवर सुद्धा स्पेस आहे, म्हणजे तुम्ही स्टेपनी बाजूला करून तो पण युजेबल स्पेस आहे, म्हणजे तिथं वापरता येतो. तर अशा प्रकारे बऱ्याच लोकांचं असतं. मग तुम्हाला हे हा एक जो कन्सर्न होता बऱ्याच लोकांचा की स्टेपनी ओरिजिनल जागेवर ठेवायची, तर ओरिजिनल जागेवर ठेवू नये. त्याच्यामुळे एकतर बॅलन्स खूप डिसबॅलन्स होतं, गाडीचा जो आहे तो हलतो उंचवर लावल्यामुळं. आणि त्याच्यामुळे काय होतं की पत्रा वगैरे त्याचं कमजोर होणे. आपण जे करतो काम ते चेसी माउंटेडच करतो प्रॉपर. हा आपल्याकडच्या गाडीचा पत्रा कधीही फाटणार नाही, गॅरंटी आहे. आणि तो अशा प्रकारे हे काम झालंय. आता आपण काय करू, एकदा गाडीचं आपण सरांनी जी गाडी चालवली आहे त्यांचा जो रिव्ह्यू आहे तो कसा आहे तो आपण बघून घेऊ. तर आपण आता गाडीची फिटिंग बघितली, गाडीची फिटिंग आपण कशी बघितली, बूट्स मधलं पण आपण सगळं बघून घेतलं. तर फिटिंग क्वालिटी बद्दल तुम्हाला बघायला मिळालंच, बाकी सगळं आपण डिटेलमध्ये दाखवलंच आहे. आणि सरांनी आता जी आम्ही गाडी चालवली 30-35 किलोमीटर गाडी आम्ही ड्राईव्ह केलंय, पूर्ण घाट सेक्शन वगैरे सगळं ड्राईव्ह केलंय. तर आता मला सांगा, गाडी चालवल्यानंतर तुमचा जो मला शंका होता ते सगळ्या मिटलेत का? सगळ्या शंका दूर झालेल्या आहेत. फर्स्ट टाइम मी CNG फिटेड गाडी चालवली, पहिल्यांदाच चालवतो. गाडी पेट्रोल वरती आहे का CNG वरती आहे नंतर कळालं, तर ती CNG वरतीच होती. सासवडचा घाट चढला आम्ही, दिवे घाट चढला
तर काम एकदम उत्तम काम झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती मला आवडली. जसं काही सोनार एखादा दागिनं बनवतो तसं त्यांनी ते फिटिंग केलेलं आहे. 2 दिवस घेतलेले आहेत एक गाडी करायला. तर मला खूप आवडलेलं आहे आणि काम एकदम उत्तम झालेलं आहे. म्हणजे आपण तुम्हाला जे आता तुम्ही माझ्याकडे यायच्या आधी बऱ्याच ठिकाणी जाऊन आले. मी सीएनजी गाडी माझी डिसेंबर 2021 ची आहे. 1-1.5 वर्षानंतर ॲव्हरेजचं ज्यावेळी मला जाणवायला लागलं त्यानंतर मी असा विचार केला की सीएनजी बसवायचं. त्यावेळी मी पुण्यात बऱ्याच ठिकाणी चौकशी केली तर मला ते समाधान वाटलं नाही, कारण का लोक सांगत होते की ते बसवणारी लोक सांगायची की त्याचं पिकअप कमी होणार, हे होणार, गॅरंटी नाही. त्यामुळे मी तो विषय काढला होता. ज्यावेळी मी यांच्या युट्यूबला व्हिडिओ बघितले आणि यांना येऊन भेटलो त्यानंतर ते मला कळालं की बाबा असं सुद्धा चांगलं काम होऊ शकतं आणि ते करून घेतल्यानंतर अनुभव आला की गाडी पेट्रोलवर आहे किंवा सीएनजी वरती ते कळत नाही. म्हणजे आपण मी जसं युट्यूबवर बोलतो की परफॉर्मन्स येणार, गॅरंटेड येणार, 100% आलेला आहे बघितलं. तर म्हणजे काय होतं की सरांचं जेव्हा माझ्याकडे आल्यावर म्हणले की मला दुसरे जण जे फिटमेंट सेंटरवाले आहेत त्यांनी तर सांगितलं की गाडीचा परफॉर्मन्स डाऊन होणार 100%. हे तिकीटनं आलं होतं. आणि मी जेव्हा सांगितलं की माझ्याकडे गाडी सोडा, मी तुम्हाला परफॉर्मन्स नाही आला तर पैसे पण देऊ नका. मी आता पैसे दिलेले आहेत. त्यांनी सांगितलं ते काम जाऊन केल्यानंतर गाडी चालवून बघायचं. गाडी चालून झाल्यानंतर 1 तासानंतर मी पैसे दिलेले आहेत आता. म्हणजे टोटल सॅटिस्फाय विथ युअर वर्क. तेच म्हणजे महत्वाचं आहे. म्हणजे आपलं कन्सर्न काय होता, परफॉर्मन्स आला पाहिजे आणि फिटिंग क्वालिटी जी आहे, परफॉर्मन्स तर मी काढून देईल कुठलाही तुम्ही दुसऱ्याकडनं केलेली असेल गाडी तर मी त्याला ट्राय करेल की बाबा तुमचा परफॉर्मन्स मी कसा. पण काय होतं की मी नुसतं फक्त तेवढं करून दिलं ते महत्वाचं नाही. तो लॉंग टर्म टिकला पाहिजे. परफॉर्मन्स कधी टिकेल, व्यवस्थित राहील जेव्हा फिटमेंट क्वालिटी तितक्या टॉप क्वालिटीची आहे. इतकी फिटमेंट व्यवस्थित करावी लागते. सर जसे म्हणले तसं हा फक्त काम नाहीये, ही कला कसर आहे. म्हणजे हा एक कलाच आहे. ही जे काम करण्याचे आहे ना, नुसतं काम म्हणून करायचं नाही, ते कला म्हणून बघितलं पाहिजे. ती इतक्या व्यवस्थित म्हणजे एखादं सरांनी चांगला दरवेळेस मला प्रत्येक माणसाकडनं काहीतरी नवीन शिकायला मिळतं, नवीन शब्द मिळतात. काही लोकांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने मध्ये एक सरांनी मला शब्द दिला की जे फिटिंग झालंय ते शास्त्रशुद्ध पद्धतीने झालंय. तसा एक शब्द आणखी नवीन मिळाला की तसंच आहे हे सगळं. हे जे काम आहे ते आपलं जर काम आपण चांगलं करायचं म्हणलं तर करू शकतो. म्हणजे कोणी प्रत्येक माणूस चांगलं काम करू शकतो. तर अशा प्रकारे आपलं काम सगळं व्यवस्थित झालेलं आहे. आय एम टोटली सॅटिस्फाईड विथ युअर वर्क. फिटमेंट झालं म्हणा किंवा परफॉर्मन्स म्हणा, पाठीमागे जो डिजिटल स्पेसचा कन्सर्न होता तो पण सॉल्व्ह झालेला आहे. तो पण बेस्ट आहे. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं की असं करू आपण, असंच बेस्ट असतं. ओरिजिनल जागेवर स्टेपनी ठेवण्यात काही अर्थ नाही. बरोबर. किंवा आता जसं दाखवलं स्पेस जातो सगळा, म्हणजे वापरायलाच मिळत नाही. तर अशा प्रकारे फिटिंग झालेलं आहे. सरांचा एक्सपिरियन्स चांगला आहे आणि गाडी आता आपण डिलिव्हरी देतो. धन्यवाद.